आजही कालच्या सारखीच अडचण निर्माण होती असं दिसतंय. पाहूया. आपण चर्चा करत होतो समर्थ रामदास स्वामींच्या काव्यातील पत्रातील श्री शंभू महाराजांना लिहिलेल्या पत्राबद्दल. ते समजावून सांगतायत की उग्र स्थिती सोडा, शांतता ठेवा, लोकांना एकत्र मिळवून घ्या. काय अपराध झालाय, काय चुकीचं आहे आणि भीती होईल समाजावर, प्रजेमध्ये तुमच्याबद्दल विनाकारण धाक निर्माण होईल असं काही कर्तव्य करू नका. जनांचा प्रवाह चालला म्हणजे कार्यभाग आटा, जन ठाई ठाई तुंबला म्हणजे खोटे. सगळी कामं सुरळीत पार पडली पाहिजेत. कुठलंही कार्य स्थगिती नसती पाहिजे. त्याला कधी त्याची गती वाढेल, कधी कमी होईल, परंतु अव्याहतपणे हे चक्र चालत राहिलं पाहिजे. श्रेष्ठांनी जे मिळवले त्यासाठी भांडत बैसले, तरी मग जाणावे फावले गनिमासी. आपल्या वडिलांनी खूप मिळवून ठेवलेलं आहे. 3 बकरींचा संदर्भ आहे. एका बकरीमध्ये 322 किल्ले सांगितलेत, एका बकरीमध्ये 350 किल्ले सांगितलेत, एका बकरीमध्ये 362 किल्ले शिवाजी महाराजांच्या अखत्यारीतले, त्यांच्या स्वराज्यात असलेले किल्ले सांगितलेले आहेत. एक एक किल्ला एका एका पुत्राप्रमाणे शिवाजी महाराजांनी सांभाळलेला आहे. 6 मुली आणि 2 मुलं आहेत शिवाजी महाराजांना. राजाराम 10 वर्षाचे आहेत. संभाजी राजांना आणि राजारामांना 2 स्वतंत्र राज्य करून मी देतो असं शिवाजी महाराज संभाजी राजांना पन्हाळ्याच्या किल्ल्यावर 13 जानेवारी 1680 ला त्यांच्याशी बैठक घेतात, मसलत करतात, तेव्हा बोलतात त्यांच्याशी. मी तुम्हाला कर्नाटकातलं राज्य देतो, राजारामांना रायगडाचं राज्य देतो. तेव्हा शंभूराजे म्हणतात, आबासाहेब, आम्ही आपल्या चरणांजवळ बसून दूध भात खाऊन राहू, आपल्या चरणांचे चिंतन करीत दूध भात खाऊन राहू. कारण जे तापून निघालेलं अंतःकरण होतं संभाजी महाराजांचं 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये दिलेर खानासोबत राहून अत्यंतिक वेदना झाल्या असतील संभाजी महाराजांना. ज्या आई वडिलांनी आपल्यावर संस्कार केले, आपल्याला एवढं मोठेपण दिलं, एवढे मोठे संस्कार दिले, जागृत असं हिंदुत्व दिलं, प्रखर वैराग्य दिलं, समाजाबद्दलची आत्यंतिक निष्ठा, या देशासाठी प्राणांचं बलिदान करण्याची शिकवण आपल्याला ज्यांनी दिली, ते आपण सगळं बाजूला टाकलं आणि या हरामखोरांसोबत आपण हात मिळवणी केली. किती मनाला, किती हृदयाला वेदना मिळाल्या असतील संभाजी महाराजांच्या, आपण कल्पना करू शकत नाही. समर्थ म्हणतात, जे मिळवलंय वडिलांनी त्यासाठी भांडत बसू नका. श्रेष्ठांनी जे मिळवले त्यासाठी भांडत बैसले, तरी मग जाणावे फावले गनिमासी. मग त्याचा फायदा तर शत्रुपक्षाला होईल. आणि बरोबर त्यावेळेस राजे गेलेले आहेत. एवढी फाटाफूट पडलेली आहे. आपले वडील गेलेत हे आपल्या मुलाला सांगण्याची सुद्धा जिथं लपवून ठेवल्या जात आहे. 12वा 14वा दिवस सगळा संपून गेला.
अशी अवस्था स्वराज्यात असताना औरंगजेब 7 लाख फौज घेऊन महाराष्ट्रावर चालून आला. 7 लाख फौज. आणि इकडे ही अशी दयनीय अवस्था आहे. म्हणून समर्थ म्हणतात, ऐसे सहसा करू नये, भांडू नये. दोघा भांडण तिसऱ्या जय. धीर धरुनी महत् कार्य समजून करावे. तुम्हाला फार मोठं काम करायचं आहे, समजून घ्या. सकळ लोक एक करावे, गनिम लाटून काढावे. येणेकरिता कीर्ती धावे दिगांतरी. तुम्ही कीर्तिवंत आहात, तुम्ही यशवंत आहात. तुमचा पराक्रम जगाला माहिती आहे. जे झालं ते झालं. शाक्त मार्गाला तुम्ही लागलात. नको त्या क्रिया तुमच्या हातून घडल्या, सोडून द्या. आता स्वराज्याची सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. समर्थ पुढे 11व्या ओळीमध्ये म्हणतात, आधी गाजवावे तडाखे, तरी मग भूमंडळी धाके. ऐसे न होता धके राज्यासी होती. तुम्ही पराक्रम दाखवा, तर लोक तुमच्या मागे येतील. मी काल प्रसंग सांगितला. 1679 जेव्हा दिलेर खानासोबत संभाजीराजे होते आणि भूपाळगड हातात येत नाहीये, हे पाहिल्यानंतर दिलेर खानाने एक चक्क लढवली आणि संभाजीराजांना पुढे उभा केला. भूपाळगडचा किल्लेदार फिरंगोजी आहे. स्वराज्यासाठी प्राणार्पण करण्याची तयारी आहे. आबासाहेबांच्या चिरंजीवांना बघून राज्याचा होणारा उद्याचा प्रमुख, ज्याच्या हातामध्ये सगळं राज्य उद्या जाणार आहे, त्यांना समोर पाहून कशी तो गोळा बत्ती लावेल, कशी तोफेला बत्ती लावेल, कशा गोळ्या झडील, कसे गलोलीतून दगड मारील. त्यांनी भूपाळगड हातात देऊन टाकला. एवढ्यावर दिलेर खानाची हवस संपली का? जेव्हा पांढर निशाण समोर दिसतंय, तेव्हा दिलेर खानाने सगळा भूपाळगड तोफांच्या धडाक्याने उडवून टाकला. 600 लोक विनाकारण चिंधड्या करून मारले आणि तिथंच ठिणगी पेटली आहे संभाजी महाराजांच्या अंतःकरणात. काय केलंय मी, हे कुणासोबत राहतोय आता? समर्थ पुढे म्हणतायत पत्रामध्ये, समय प्रसंग ओळखावा, राग निपटोन सांडावा. आला तरी कळो नेदावा. जनांमध्ये राग येणं स्वाभाविक आहे, पण तो आला तरी तो लोकांना दिसला नाही पाहिजे, प्रकट नाही झाला पाहिजे. तुम्हाला फार मोठं काम करायचंय. पुढे समर्थ म्हणतायत, राज्यामध्ये सकळ लोक सलगी देऊन करावा शोक. लोकांच्या मनामध्ये धाक उपजोची नाही. लोकांना भीती वाटेल असं काही नको. सगळ्यांना एक करा. एका दिलाने, एका समजुतीने बसा सगळे एकत्र. मनामध्ये विकल्प येऊ देऊ नका कुणाच्या. अहो, संभाजी राजांची अशी परिस्थिती आहे, म्हणून काही संस्कार व्हावेत. म्हणून शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना आणि त्यांच्या पत्नींना सज्जनगडावर पाठवलेलं आहे. सज्जन हो, जर सज्जनगडावर समर्थ रामदास स्वामी असते तर आमचा इतिहास बदलला गेला असता निश्चित. पण समर्थ तेव्हा गडावर नव्हते. 1.5-2 महिने राहिले संभाजीराजे, पण मनातली खळबळ आहे. वडिलांनी दूर केलेलं आपल्या ती मनामध्ये एक विकल्प आहे, ती एक चीड आहे, एक उद्वेग आहे. आई मला नीट धड बोलत नाही. सैन्यातले सरदार माझ्याकडे संशयित नजरेनं पाहतात. आबासाहेबांनी मला इकडे बाजूला टाकलंय. आणि याच वेळेस बरोबर दिलेर खानाने आपला माणूस पाठवलेला आहे आणि संभाजी राजांसोबत हितगुज चालू केलेला आहे. बरोबर त्यांनी खेळी केली आहे. औरंगजेबाने सांगितलं होतं, एन केन प्रकारे
स्वराज्याला सुरुंग लावायचं काम केलं पाहिजे. त्यांनी तशी जाहिरातच काढल्यासारखी केली होती. जो जो माणूस आपला सरदार या स्वराज्याला फोडेल त्याला बक्षिसी जहागिरी जाहीर केल्या होत्या. दिलेर खानाने माणूस पाठवला आणि संभाजीराजे त्या जाळ्यात अडकले. 1678चा हा काळ आहे की जेव्हा 2 महिने संभाजीराजे निवडक सैन्यासह आपल्या पत्नीसह गडावर आहेत, सज्जनगडावर. 13 डिसेंबर 1678 पर्व काळ आला. संभाजीराजांनी युक्ती साधली. ते म्हणाले, पर्व काळे मी माहुलीला स्नानाला जात आहे. त्यामुळे जी आबासाहेबांनी शिवाजी महाराजांनी जी शिबंदी दिलेली होती त्यातले काही निवडक लोक आणि सज्जनगडावरचे निवडक संन्यासी रामदासी, कारण त्यांची जबाबदारी आहे, काही निवडक रामदासी आणि काही निवडक सैन्यातले लोक आणि संभाजीराजे उभयता पत्नीसह वर्तमान माहुलीला स्नानाला गेलेले आहेत. आणि तिकडून दिलेर खानानी पाठवलेली तुकडी आली आहे. बरोबर त्या वेळेला संभाजीराजांनी जी आपल्यासोबत माणसं आलेली होती त्यांना सांगितलं, पुढे याल तर मुंडकी उडवली जातील, जिवंत राहायचं असेल तर सज्जनगडावर परत जा. काय करणार? मोठी शिबंदी आली आहे दिलेर खानाची. आपलाच माणूस आपल्याला धमकी देतोय अशी, येऊ नका माझ्यासोबत, मी चाललो आता, आणि आता मी परत येईन तर स्वराज्याचे लचके तोडीन, अशी भाषा संभाजीराजे सांगतात आणि दिलेर खानाला जाऊन मिळतात. काय अंतःकरण शिवाजी महाराजांचं विदीर्ण झाले असेल हो. समर्थ रामदासांना जेव्हा ही घटना, दुर्दैवी घटना समजली तेव्हा किती अंतःकरणाला चरे पडले असतील. एवढं असून सुद्धा 2 वर्षानंतर लिहिलेल्या पत्रामध्ये संभाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामी किती आपुलकीनं समजावून सांगतायत. एकही अपशब्द कुठं नाहीये. पुढे समर्थ म्हणतात, बहुत लोक मेळवावे, लोक विचारे भरावे, कष्ट करूनी घसरावे म्लेच्छावरी. खूप लोक एकत्र करा. तुमच्यापासून काही बाजूला पडलेले लोक आहेत, तुमच्या वागण्यामुळे, तुमच्या बोलण्यामुळे, तुमच्याबद्दल पसरवलेल्या अफवांमुळे अशी सगळी माणसं एक करा. आबासाहेब जसं वागत होते तसं तुम्ही वागा. बहुत लोक मेळवावे, लोक एक विचारे भरावे, एका विचाराने प्रेरित करा त्यांना, त्यांचं रक्त उसळू द्या. स्वराज्यासाठी पुन्हा त्यांनी प्राणार्पणाची बाजी लावताच तयारी करावी. असं तुम्ही वागलं पाहिजे. कष्ट करूनी घसरावे म्लेच्छावरी. मुसलमानांचा नाश करण्यासाठी पाहिजे ते कष्ट तुम्ही केले पाहिजेत. आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे. महाराष्ट्र राज्याची करावे जिकडे तिकडे. अहो, या भारत देशामध्ये महाराष्ट्र राज्य करावं असं समर्थ रामदास सांगताय. महाराष्ट्रात तर महाराष्ट्र राज्य आहेच आहे. ध्येय किती मोठं आहे. लो एम इज क्राईम. आमचं ध्येय भव्य दिव्य असं असलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, भव्य दिव्य तितकेच घ्यावे, मळमळीत अवघेच टाकावे. आहे तितुके जतन करावे. आता काही धक्का लागणार नाही स्वराज्याला. एकही किल्ला मुसलमानांना जाता कामा नये. आहे तितुके जतन करावे. माणसं सांभाळून ठेवा. मातोश्रींनी, तुमच्या राजारामांच्या आईनी आत्महत्या केली. रायगडाच्या तुरुंगामध्ये
आत्महत्या केली आहे राजारामांच्या आईने. काय वय आहे राजारामांचं? 10-11 वर्षाचं वय आहे फक्त. पण निघालेल्या अफवा की सोयराबाईंनीच विष घातलं आबासाहेबांना. काय त्यावेळी कसा काळ आला, किती भयानक संकट आहे हे. ज्या स्वराज्यामध्ये दिमाखामध्ये सगळे लोक राहिले, त्या स्वराज्याची अशी धुळदाण होण्याची समोर चिन्ह दिसू लागतायत. किती बेदिली. आई मुलामध्ये सख्य नाही, शत्रुत्व निर्माण झालंय. भावाभावात वैरदावा निर्माण झालाय. खरं तर राजारामांचं वय नाहीच आहे. आणि राजारामांनी जेव्हा संभाजीराजे पन्हाळ्यावरून आले, संभाजीराजांनी स्वतः पन्हाळ्यावर आपला राज्याभिषेक करून घेतलेला आहे. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आबासाहेब गेलेत आणि मला हे माहिती नाहीये, त्यांनी पन्हाळ्यावर आपला राज्याभिषेक करून घेतलेला आहे. कारण काही लोकांमध्ये समाजातला एक स्तर असा होता की जो शंभूराजांच्या पराक्रमावर आणि शंभूराजावर प्रेम करणारा होता. त्यांना माहिती होतं की 10 वर्षाचा राजाराम राज्य शकट चालवण्यासाठी उपयोगी नाहीये. पण मंत्रिमंडळातच दुही पडली. गैरसमज वाढत गेले, अफवा वाढत गेल्या आणि त्यामुळे बेदिली निर्माण झाली. आहे तितुके जतन करावे, पुढे अनेक मिळवावे, अजून मिळवा. महाराष्ट्र राज्याची करावे जिकडे तिकडे. पूर्ण अखंड हिंदुस्थानात महाराष्ट्र राज्य व्हावं, मराठ्यांचं राज्य व्हावं, हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं, ही तळमळ संभाजीराजांना लिहिलेल्या समर्थ रामदासांनी या पत्रामध्ये शब्दोशब्दी आपल्याला दिसून येईल. हे हिंदवी स्वराज्य, महाराष्ट्र स्वराज्य म्हणजे काय? हे हिंदवी स्वराज्य निर्माण झालं पाहिजे, हे स्थापन झालं पाहिजे पूर्ण देशभर, अशी अपेक्षा समर्थ रामदास स्वामींनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. लोकीही हिमती धरावी, शर्तीची तरवार करावी, चढती वाढती पदवी पावार येणे, हा आशीर्वादच आहे एका प्रकारे. एक प्रकारे समर्थ रामदासांनी, राष्ट्रगुरूंनी दिलेला आशीर्वाद आहे. आणि दुसऱ्या अर्थाने संभाजीराजांची, त्यांचं आत्मचैतन्य प्रस्फुटित करण्यासाठी योजलेली ही शब्दांची रचना आहे. लोकी ही हिमती धरावी. जे हिम्मतवान लोक आहेत, जे पराक्रमी आहेत, जे वीर आहेत, त्या सगळ्यांना एक करा. शर्तीची तरवार करावी, युद्ध करा, प्रयत्नपूर्वक युद्ध करा. चढती वाढती पदवी पावाल येणे, त्यांचा आत्मविश्वास जागृत केलेला आहे. आता तुम्ही राज्य षटक चालवणार आहात, तुमचा राज्याभिषेक झालेला आहे. अशा वेळी तुम्ही मागे पाहू नका. आपल्याला माहिती आहे, दिलेर खानासोबत शंभूराजे कर्नाटकाला गेले भूपाळगड झाल्यानंतर. आणि कर्नाटकामध्ये आथनीला दिलेर खानाने सगळ्या सरदारांना सांगितलं की सगळ्या वस्त्या जाळून बेचिराग करा. गावाच्या गावं लुटली गेली, पेटवून देण्यात आली, माणसांच्या चिंधड्या उडवल्या, अनवनीत अत्याचार केले. तेव्हा हे अति झाल्यामुळे संभाजीराजे दिलेर खानाला आदवा तद्वा बोललेले आहेत. एवढंच नव्हे तर दोघांनी तलवार उपसलेली आहे एकमेकांवर. कारण हे सहन होत नव्हतं संभाजीराजांना. कुठे आलोयत आपण? आपल्यावर काय संस्कार आहेत? मांस खाणे, मद्य पिणे, अत्याचार करणे, लोकांना त्यांच्या चिंधड्या करणे,
त्यांची मुंडकी उडवणे, विनाकारण सगळं कशासाठी? एक खुंशीपणा, राक्षसी प्रकार म्हणून विकृत मानसिकता. त्यामध्ये संभाजीराजे राहू शकले नाहीत. आणि म्हणून आथनीहून खरं तर या काळामध्ये ही घुसमट, त्यांची मानसिक घुसमट चाललेली आबासाहेबांना कदाचित समजली असणार आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी एक शिबंदी, एक तुकडी संभाजीराजांच्या जवळपास ठेवलेली आहे. आणि ही तुकडी संभाजीराजांना भेटण्याचा प्रयत्न करते, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करते की चला स्वराज्यात, आबासाहेब तुमची वाट पाहतायत, तुम्ही आम्हाला हवे आहात, तुम्ही उद्याचे आमचे राजे आहात. आणि ज्या दिवशी अथनीला हा मानसिक विद्रोहाचा स्फोट झाला, त्या दिवशी संभाजीराजे आपल्या पत्नीसह कोल्हापूरला आलेले आहेत. आणि तेव्हा त्यांचं रक्षण करण्यासाठी आबासाहेबांनी पाठवलेली विशेष पराक्रमी, वीर, तरुण अशी ही तुकडी त्यांच्या संरक्षणार्थ उभी आहे. पन्हाळ्यावर आणलेलं आहे संभाजीराजांना. संभाजीराजे आणि शिवाजी महाराजांची भेट झाली. आता संभाजी राजांना शिवाजी महाराज म्हणाले की मी तुमच्या दोघांना 2 राज्य देतो. राजारामांचा विवाह करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर आलेले आहेत. कुठेतरी मनाला खात असलं पाहिजे ना. खंडोजी खोपड्यांना स्वराज्याविरुद्ध विद्रोह केला म्हणून एक हात आणि एक पाय काढला. आपल्या मुलांनी हेच काम केलं, काय शिक्षा द्यावी? किती मनावर किती आघात आहेत शिवाजी महाराजांच्या. शरीर स्वास्थ्य नाहीये, मानसिक स्वास्थ्य नाहीये. समोर उभी असलेली बेदिली लक्षात येते. राजारामांचा विवाह करण्यात आला रायगडावर. ही सुद्धा बातमी संभाजी महाराजांना पोहोचली. पुन्हा नको असलेल्या शंका, पुन्हा नको असलेले विषाद, विकल्प मनातून उसळून बाहेर पडले. काही लोक तर होतीच पेटवून द्यायला. राजे गेले, पुन्हा संभाजी राजांची भेट झाली नाही. स्वराज्याचा सूर्य मावळला. भर दुपारी पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती दुपारी 12च्या दरम्यान राजे अस्ताला गेले. संभाजी राजांना कल्पना नाही आता स्वराज्याभिषेक आहे. लिहिलेल्या पत्रामध्ये पुढे समर्थ म्हणतात, शिवराजासी आठवावे, जीवित्व तृणवत मानावे, इह परलोकी तरावे कीर्ती रूपे. कुणाचं स्मरण केलं पाहिजे तुम्ही? तुमच्या समोर एक देदीप्यमान असा आदर्श आहे शिवाजी महाराजांचा. त्यांचं चिंतन करा, त्यांचं स्मरण करा. तीन एप्रिल 1680 शिवाजी महाराजांनी देह ठेवलेला आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती दुपारी 12 वाजता त्यांनी रायगडावर देह सोडलेला आहे. त्याच रायगडावर संभाजीराजे आता मंचकारोहण झालेले आहेत. समर्थ म्हणतायत त्या शिवाजी महाराजांचं स्मरण करणं हेच आपल्या जीवनाचं इति कर्तव्यत आहे. शिवराजासी आठवावे, जीवित्व तृणवत मानावे. वाळलेल्या गवताच्या काडीप्रमाणे आपलं आयुष्य माना. माऊलींच्या हरिपाठामध्ये एक चरण आहे, तृण अग्नी मेळे समरस झाले.
तृण गवत. तुम्ही कधी गवताच्या काडीला गवताला पेटवलेलं पाहिलंय? गवत त्या जाळासारखं होत आहे का जाळ त्या गवताच्या काडीप्रमाणे आकार धारण करतो? काही समजत नाही. पण ती समरसता आहे. अग्नीला स्वतःचं अस्तित्व नाहीये आणि ते तृण जे आहे, ते गवत जे आहे, ते सुद्धा आपलं अस्तित्व विसरून बसलेलं आहे. तृण अग्नी मेळे समरस झाले. असं समरस होता येईल का आम्हाला? आमचं कार्य काय? समर्थ संभाजी राजांना समजावून सांगतात की तुमच्या जीवनाची इति कर्तव्यता हे हिंदवी स्वराज्य भारतभर उभं केलं पाहिजे ह्याच्यात आहे. आणि त्याच्यासाठी पहिला धडा काय आहे? आपल्या आबासाहेबांना आठवा. कसं त्यांचं चालणं, कसं त्यांचं बोलणं, कसं त्यांचं वागणं. किती सुरेख शब्द वापरले तो समर्थ रामदासांनी. आमचं कर्तव्य काय? समर्थ रामदासांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार हे आमच्या जीवनाचं कर्तव्य असलं पाहिजे. आणि मग ती ओवी आठवली पाहिजे, तृण अग्नी मेळे समरस झाले. एवढं आमचं जीवन या कार्यासाठी रसरसून निघालंय का? समरस झालंय का? एक रूप झालंय का? 24 तासापैकी किती तास आम्ही या उपक्रमासाठी देतो? किती तास आमच्या मनामध्ये अनेक विचार येतात. ही योजना अशी राबवली पाहिजे, ही योजना तशी राबवली पाहिजे. समर्थ विद्यापीठाचे उपक्रम असे राबवले पाहिजेत. अनेक ठिकाणी दासबोध मंडळ उभी केली पाहिजेत. आमच्या चिंचवडच्या आपल्या दासच्या समीक्षक सो मृणाल कुलकर्णी जागते रहो, जागो जगाते रहो या बॅनर खाली दासबोधाचं चिंतन, दासबोधाचा अभ्यास कशासाठी उपयोगी आहे त्याची एक यादी दिली आहे. ते पत्रक आपण पाहिलं असेल. असे अनेक विविध उपक्रम आपल्याला वापरता आले पाहिजेत, राबवता आले पाहिजेत. अनेक वेगवेगळ्या जाती पंथातल्या लोकांना दासबोधाची गोडी लावली पाहिजे. अहो, त्यातून आपला काही फायदा आहे का? आपल्याला कोण 1 रुपया काढून देणार आहे का? का आपल्याला काय मोठं मान सन्मान पद मिळणार आहे, शाल मिळणार आहे, का कुठलं राज्य मिळणार आहे? त्यांचं जीवन उजळून निघेल म्हणून आपण हे करायला पाहिजे. समर्थ शंभूराजांना म्हणतात, जीवित्व तृणवत मानावे, इह परलोकी तरावे कीर्ती रूपे. इथंच नव्हे तर परलोकात गेल्यानंतर सुद्धा आपली कीर्ती उभी राहिली पाहिजे. काहीतरी करावे तरीच जन्मास यावे समर्थ सांगतात. अन्यथा आपल्या मातेला आपण विनाकारण भार दिला आणि या जमिनीला आपला भार आपण निर्माण केला असा भाव समर्थ मानवी जीवन जगणाऱ्याला एक दिशा म्हणून देतायत. आईला विनाकारण वेदना दिल्या प्रसूतीच्या आणि या भूमातेला 50, 60, 70, 80 किलोचा भार विनाकारण भोगायला लावला. काहीतरी करावे तरीच जन्मास यावे. आमचा एक वेगळा ठसा आम्ही मांडू का नाही? ती एक कविता होती इंग्रजीमध्ये. सोमवारी जन्मला, मंगळवारी त्याचं काहीतरी झालं, बुधवारी लग्न झालं, गुरुवारी काय झालं, मुलं झाली, शुक्रवारी आजारी पडला, शनिवारी हॉस्पिटलला नेला आणि रविवारी मेला. असं आमचं जीवन आहे का? आम्हाला हे जे चाटण मिळालंय समर्थांच्या वाङ्मयाच्या अभ्यासाचं, त्यांनी आमचं जीवन हे सगळं आतून बाहेरून बदललं पाहिजे. ते कधी बदलेल? जर आमच्या समोर काही आदर्श असले तर. सुनील दादा चिंचोलकर, अप्पा केळकर, तात्यासाहेब गाडगीळ, लीला काकू गाडगीळ, भागवत अण्णा, किती लोक आहेत हो. परमश्रद्धेय मारुती बुवा,
सगळं आयुष्य त्यांनी या कार्यासाठी समर्पित केलेलं आहे. या देशामध्ये एवढी मोठी चळवळ उभी करणारा माणूस, देशातच नव्हे तर परदेशात समर्थ संप्रदायाचा, समर्थ विचारांचा वसाव घेऊन जाणारा माणूस, स्वतःचं बँकेमध्ये अकाउंट नाहीये, ह्याच्यापेक्षा काय पाहिजे अजून सांगा? निस्पृहता कशाला म्हणायचं? मारुती बुवांचं अकाउंट सुद्धा, खातं सुद्धा नाहीये. आमचे सज्जनगड मासिक पत्रिकेचे मधु काका नेने, अहो या वयात सुद्धा किती तास समर्थ वाङ्मयासाठी काम करतायत ते. किती व्याधी आहेत, ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, प्रापंचिक अडचणी आहेत, प्रोस्टेटचा त्रास आहे, मणक्याचा त्रास आहे, पण काय बहारीचे अंक काढतात सज्जनगड मासिक पत्रिका. हजारो लोकांमध्ये, हजारो लोकांच्या घरात समर्थ विचारांचा दीप प्रदीप्त करत आहेत. किती लोक आहेत, अण्णाबुवा कालगावकर, मामा गांगल, आमच्या परमपूजनीय अक्कास्वामी वेलणकर, किती लोक आहेत आमच्या समोर देदीप्यमान अशी. त्यांच्याकडे पाहिलं तरी आमच्या आयुष्याची आम्हाला खंत वाटावी की काय केलं आम्ही आमच्या आयुष्यात. हे कधी घडेल? समर्थ म्हणतात त्याप्रमाणे आपले जीवित्व तृणवत मानावे. गवताच्या काडीसारखं आपलं आयुष्य मानलं पाहिजे आणि अग्नी लागल्यानंतर त्याच्यासोबत समरस झालं पाहिजे. मी आता जळून जाणार आहे, मी मरणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, असं नाही. हीच माझ्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. हेच माझ्या जीवनाचं अंततोगत्वा अंतिम ध्येय आहे असं आपल्याला वाटायला पाहिजे. इह परलोकी तरावे कीर्ती रूपे. 21 एप्रिल 1680 रोजी संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांचा श्राद्धविधी केला आणि त्याच वेळी हेरांकरवी त्यांना समजलं, गुप्तहेर त्यांचेही होते, की राजा रामांना मंचकावर बसवण्याची तयारी चालू आहे. त्यांनी धरपकड मोहीम चालू केली आणि त्याच वेळी आबासाहेबांचे अत्यंत निष्ठावान असलेले बाळाजी आवजी, अंताजी सुर्णीस, हिरोजी फर्जन यांना हत्तीच्या पायाखाली तुडवण्यात आलं. समर्थ म्हणतायत असं काही करू नका, शिवराजाशी आठवावे. कसं वागले ते? असं त्यांनी केलं का कृत्य? किती काळजीपूर्वक स्वराज्य उभा केलं. अहो काहीही नसताना आपल्या थोरल्या भावाची हत्या अफजल खानाने केलेली आहे. आपल्या वडिलांना कैद केलेली आहे अफजल खानाने. किती मोठी संकट झेलली शिवाजी महाराजांनी. कदाचित या संकटांचा आघात शरीरावर आणि मनावर होत राहिल्यामुळे शरीर, तो देह 51 वर्षाच्या आत गेला. हो, का कमी आयुष्य लाभलं? शिवाजी महाराज अजून एक 20 वर्ष राहिले असते, सुनील दादा अजून एक 10 वर्ष राहिले असते. समर्थ संप्रदाय किंवा त्या काळातला हे स्वराज्याची धुरा कुठल्या कुठे गेली असती. आमचं दुर्दैव आहे. संभाजी राजे 1.5-2 महिने सज्जनगडावर राहतात आणि समर्थ रामदास गडावर नाहीयेत. हे आमचं दुर्दैव आहे, या देशाचं दुर्दैव आहे. अन्यथा आपला इतिहास निश्चित बदलला असता. पुढे समर्थ म्हणतात, शिवराजाचे 8वावे रूप, शिवराजाचा 8वावा साक्षेप, शिवराजांचा 8वावा प्रताप भूमंडळी, हे दोघांनाही लिहिलेलं आहे. सामान्य प्रजाजनांना पण यातला उपदेश आहे आणि संभाजी राजांना पण आहे.
शिवराजांचे 8वावे रूप. त्यांचं रूप आठवा. अहो, आज विवेकानंद, स्वामी विवेकानंदांच्या 150वी अर्धशती तो समारोह झाला. देशातल्या 4 ठिकाणी युवकांना एकत्र आणण्यात आलं. देशात 4 ठिकाणी. तेव्हा अत्यंत सुपरिचित असलेले घळसाशी गुरुजी, त्यांचं प्रवचन झालं. ते म्हणाले, बाकीचं तर विचार सोडून द्या, बाकीचं कार्य सोडून द्या, स्वामी विवेकानंदांसारखं आम्हाला उभा राहता येतंय का, हे तरी तुम्ही आरशात उभा राहून दाखवा. आरशाच्या समोर उभा राहा आणि स्वामी विवेकानंद काय दिमाखात उभे राहिलेले आहेत असं उभा राहता येतंय का, हे तरी पहा. समर्थ रामदास इथे तेच सांगतायत. शिवराजांचे 8वावे रूप कसं रूप आहे ते? राजविंडा रूप आहे. शिवरायांचा 8वावा साक्षेप. काय प्रयत्न केलेले आहेत हिंदवी स्वराज्य उभा करण्यासाठी. किती अडचणी आल्या. त्या सगळ्या अडचणींवर मात करीत धीरोदात्तपणे शिवाजी महाराज या 7 मुसलमानी सत्तांच्या छाताडावर पाय रोवून उभे आहेत. शिवरायांचा 8वावा साक्षेप, शिवरायांचा 8वावा प्रताप भूमंडळी. काय कर्तव्य आहे त्यांचं, काय पराक्रम आहे, काय धैर्य आहे, काय वीरत्व आहे, हे याचं नुसतं स्मरण करा, तुम्ही पेटवून उठाल. समर्थ सांगतायत. शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायाची सलगी देणे कैसे असे. नुसतं रूप पाहायचंय का, नुसतं शरीर पाहायचंय का पिळदार, नुसता पराक्रम पाहायचाय का. ते कसे बोलत, कसे चालत, कशी सलगी देत, कसं लोकांना एकत्र करत, कसा विचार विमर्श करत, याचं नुसतं स्मरण केलं तरी आपलं आयुष्य कुठल्या कुठे निघून जाईल. तुम्हाला काही कमी पडणार नाही. चढती वाढती पदवी पावाल तेणे. तुमची पदवी, तुमचा मान सन्मान, तुमची कीर्ती इहलोक आणि परलोक दोन्हीकडेही दिगंतपणे उभी राहील. पुढे समर्थ म्हणतायत, सकळ सुखाचा त्याग करुणी साधिजे तो योग, राज्य साधावया लगबग तैसी करावी. सुनील दादा चिंचोळकरांच्या पत्र समर्थांचे यामध्ये, या पत्रामध्ये या 3ऱ्या चरणामध्ये थोडा पाठभेद आहे. राज्य साधनाची लगबग असं लिहिलेलं आहे. शिवाजी महाराजांनी एका पत्रामध्ये राज्य साधना हा शब्द वापरलेला आहे. आपण कल्पना करू शकतो का, 350 वर्षापूर्वी यावनी सत्तेचं अनवनीत अत्याचाराचं सावट या देशावर असताना स्त्रियांवर असणारे वाढते अत्याचार, समाजामधल्या सगळ्या नृशंस संहार, अशा वेळी राज्य करणे म्हणजे ही एक साधना आहे असा विचार शिवाजी महाराजांनी समाजामध्ये पसरवलेला आहे. म्हणून हे हिंदवी स्वराज्य आहे, म्हणून ते गो ब्राह्मण प्रतिपालक आहेत. आणि ही उपाधी कुणी दिली आहे? शंभूराजांनी दिलेली, आपल्या वडिलांना आबासाहेबांना दिलेली ही बिरुदावली आहे, गो ब्राह्मण प्रतिपालक. समर्थ म्हणताय, सखळ सुखाचा त्याग करून साधिजे तो योग. सुखवस्तू होऊ नका. देह दुःख ते सुख मानीत जावे. सुखवस्तू होऊ नका. सकळ सुखाचा त्याग करून साधिजे तो योग. ती साधनेचा योग तुम्ही साध्य केला पाहिजे. हिंदवी स्वराज्य हिंदुस्थानभर उभा करण्यासाठी ती साधना तुम्ही केली पाहिजे. राज्य साधनाची लगबग तैसी करावी. लगबग म्हणजे त्वरित हालचाल केली पाहिजे. धावपळ करा, चालू करा पटापट.
ज्याप्रमाणे योगी आपली अवस्था प्राप्त करण्यासाठी सर्व सुखांचा, भौतिक साधनांचा त्याग करतो, रानावनात जातो, अरण्यात राहतो, त्याप्रमाणे राजाला सुद्धा राज्यकारभारासाठी सगळ्या सुखांचा त्याग करावा लागतो आणि तो प्रयत्नपूर्वक केला पाहिजे. म्हणून आमचे क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत शिवाजी महाराज एक भुक्त राहिले, एक वेळ जेवत. म्हणून समर्थांनी त्यांचा गौरव करताना श्रीमंत योगी ही पदवी दिलेली आहे. श्रीमंत आहात, पण जीवन कसं आहे? योग्यासारखं आहे. आम्ही म्हणतो आमचा गृहस्थाश्रम आहे, आम्ही गृहस्थी आहोत, पण आमचं जीवन कसं असलं पाहिजे? आश्रमवत असलं पाहिजे. म्हणून गृहस्थ अधिक आश्रम, गृहस्थाश्रम. तसं समर्थ संभाजीराजांना म्हणतात, सकळ सुखाचा त्याग करून साधिजे तो योग, राज्य साधावया लगबग ऐसी असे, त्याहून करावे विशेष. शेवटची ओवी आहे. समारोप आहे. त्याहून करावे विशेष. कशावरून? शिवाजी राजांनी जे कर्तृत्व उभा केलेलं आहे त्यापेक्षा तुम्ही काकणभर, तीळभर, कणभर विशेष काम करा आणि तुम्ही कराल. त्याहून करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष. या उपरी आता विशेष काय लिहावे? काय लिहावं? यापेक्षा जास्त संभाजी राजांचा अभिषेक होताना, राज्याभिषेक होताना पालखी आली गडावर. समर्थ गेले नाहीत. समर्थांच्या मनाला एक काळजी लागून राहिलेली आहे. मन विषण्ण झालेले राजे गेल्यामुळे दिवाकर स्वामींना त्यांनी या पालखीमधून पाठवलेलं आहे. समर्थ गेले. समर्थ गेल्यानंतर संभाजी राजांना सांडणीस्वार निरोप घेऊन गेला. दिवाकर भट आलेले आहेत. गडावर अग्नी दिलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतः अस्थी वेचण्याच्या वेळी, राख सावडण्याच्या वेळी संभाजीराजे सज्जनगडावर स्वतः दाखल झालेले आहेत. समर्थांच्या इच्छेप्रमाणे देवालय रामाचे व्हावे, त्या स्वयंभू समाधीच्या वर समर्थ स्थापित राम पंचायतन आणि ते भव्य मंदिर आज जे आपण गडावर पाहतो आहोत सज्जनगडावर, ते शंभू महाराजांनी उभारलेलं आहे. शंभू महाराजांच्या सुनबाईंनी, सकवारबाईंनी समर्थांचे पट्ट शिष्य, अत्यंत निकट असलेले शिष्य, कल्याण स्वामींची समाधी, त्याचा सगळा मंडप, ते सगळं समाधी मंदिर बांधण्याचं काम हे सकवारबाईंनी केलेलं आहे. सकवारबाई या शिवाजी महाराजांची नात सून आहेत. किती मोठा संदर्भ. अहो 2-2, 3-3 पिढ्या नंतर सुद्धा किती संदर्भ आहेत की जे समर्थांशी अत्यंत जवळीकीचे आहेत. शंभूराजांना लिहिलेलं हे पत्र समर्थ रामदास स्वामींच्या काव्यातला एक अत्यंत बहारीचा आणि असा देदीप्यमान एक काव्य प्रकार आहे. संभाजीराजांची मानसिक स्थिती, समर्थांची मानसिक स्थिती, स्वराज्याची धारणा, इस्कोट होत आलेला सगळा हा स्वराज्य, अंतर्गत साचलेली बेदिली आणि 7 लाखाची फौज घेऊन येणारा औरंगजेब, याच्या पार्श्वभूमीवर लिहिलेलं हे पत्र आहे.
किती ऊर्जा, किती प्रेरणा, किती नवचैतन्य मिळालं असेल संभाजीराजांना. आणि संभाजीराजांचं हौतात्म्य काही दिवसानंतरच्या या राष्ट्राला संजीवनी प्राप्त करून दिलं त्या हौतात्म्याने. हे आपल्याला विसरून नाही चालणार. आपण तिथं जायला पाहिजे. आपल्या अंगावर रोमांच उभे राहतील. मी पहाटे 5:30 वाजता डिसेंबर महिन्यात तिथं गेलो होतो, ज्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या शरीराचे फेकून दिलेले तुकडे लोकांनी गोळा केले. तो देह शिवला आपल्या हाताने आणि त्या देहाला अग्नी दिला. ज्यांनी संभाजी महाराजांच्या देहाचे इस्ततः फेकून दिलेले तुकडे गोळा केले, ते शिवले, त्या लोकांचं आडनाव शिवले पडलेलं आहे. आणि ती सगळी मंडळी अजूनही तिथं उभी आहेत, तिथं घरं आहेत त्यांची. जा ना एकदा त्या ठिकाणी. पहाटे 5:30 वाजता सगळा इतिहास माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. 8-10 दिवस अत्यंतिक वेदना देऊन, शरीराचे हाल हाल करून, तप्त झालेल्या गजाळ्या सळ्या डोळ्यात खुपसल्या. चांबडी सोला, झाडाची साल काढावी त्याप्रमाणे चांबडी सोलण्यात आली. उंटावर उलट बसवण्यात आलं. लाकडी ओंडक्यामध्ये आपले हात आणि पाय बांधण्यात आले. लोकांना सांगितलं, भाले टोचा, दगड फेकून मारा. काय हाल केले हो. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. हे काव्य अत्यंत परिणामकारक आहे आणि ते सगळं चित्र आपल्या समोर उभं करणार आहे. कवी योगेश आपल्या वृषाली कुलकर्णी आहेत कोल्हापूरच्या, त्यांचे वडील, त्यांचे पिताश्री, त्यांनी हे रचलेलं काव्य आहे. अत्यंत चैतन्यदायी हे काव्य आपण वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. अशी उर्मी, असं चैतन्य, अशी ऊर्जा आपण आपल्या कार्यासाठी अखंड तेवत ठेवावी. हेच या जीवनाचं इति कर्तव्यता आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करतो. शंभूराजांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.